सतत आपण त्या चिंतेमध्ये असतो की भविष्यात नेमकं होणार तरी काय, किंवा मी हे पाऊल उचलतोय किंवा उचलते हे बरोबर असेल की नाही. मॅजिक 106.4 FM वर आरची ऐकता तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. पण भविष्याचा विचार करत असताना की नाही आपण विसरून जातो प्रेझेंट मध्ये जगायला. आणि आज याच बाबतीत मॅजिक टॉक्स करतात माझ्या ॲस्ट्रो एक्सपर्ट अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. गुड मॉर्निंग अर्चना. गुड मॉर्निंग मुंबईकर. आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा आपल्या मागील काळाकडे पाहतो किंवा भविष्यात काय होईल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु खरी मजा जी आहे ती आपल्या सध्याच्या क्षणात आढळते. हे समजून घेण्यासाठी लेट्स डीप डाइव्ह इनटू दिस ब्युटिफुल कन्सेप्ट ऑफ लिव्हिंग इन द प्रेझेंट मोमेंट. सध्याच्या क्षणात जगणे ते का आणि कसे बरं? प्रथम आपण सध्याच्या क्षणात का जगावे, म्हणजे आपण खरोखरच जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आपण लहान लहान गोष्टींची नोंद घेतो, जसं की सूर्याची उष्णता असो, आपल्या मित्रमैत्रीण, आपल्या आजूबाजूच्या लोकांचे हास्य असो, आपल्या अन्नाची चव असो. हे सगळे क्षण आपल्या जीवनाची खरं तर वस्त्र आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष देऊन आपले जीवन आपण अधिक समृद्ध असे करत असतो. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या तरी रोड ट्रिपला जात आहोत आपण आणि फायनल डेस्टिनेशनबद्दल जर वरी करत राहिलो कंटिन्युअस, तर आपली जी साईट सीइंग आहे, जी जर्नीमध्ये सुंदर सुंदर ज्या गोष्टी आहेत ते सगळे आपण मिस करून पाहतो, राईट. पण आपण हे कसे करावं बरं? आजकालच्या आपल्या ह्या लाईफस्टाईलमध्ये ॲक्च्युली लिव्हिंग इन द प्रेझेंट मोमेंट हे खरं तर फार मोठं काम वाटू शकतं. पण जसे की ही एक आपली लाईफस्टाईल आपण बनवू शकतो. ती अगदी लहानपणापासून जर आपली ती प्रॅक्टिस असेल तर ते फार इझी जातं. फॉर एक्झाम्पल जरी आपण आत्तापासून सुरुवात करू शकतो, ते कसं बरं? दररोज काहीतरी मिनटं, अगदी 5-10 मिनटं अगदी दररोज प्रॅक्टिस करण्यासाठी संपूर्णपणे आपण सध्याच्या क्षणात असण्यावर एक लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जेवण करत असाल, मित्राशी बोलत असाल, आंघोळ करत असाल, किचनमध्ये काम करत असाल, तर पूर्ण त्या क्षणामध्ये राहा. प्रत्येक तपशील, प्रत्येक संवेदना, प्रत्येक फिलिंग, तुमचे ते सगळ्याची नोंद घ्या. पहा कसा अनुभव, तुमचा अनुभव कसा राहील, तो कसा बदलेल तो. स्टे ट्यून टू मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी. काल ना हे काम करायचंच राहून गेलं. म्हणजे मी ते जर केलं असतं ना तर आज मला जरा सकाळी म्हणजे आरामशीर उठता आलं असतं. हा झाला कालचा विचार. नंतर येतो तो म्हणजे उद्या काय होणार याचा विचार. बट वेअर इज द प्रेझेंट? कधी जगणार आपण प्रेझेंटमध्ये? मॅजिक 106.4 FM वर आरची ऐकतात तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. आणि याच बाबतीत आज मॅजिक टॉक्स होत आहेत आणि ते करण्यासाठी माझ्या विशेष गेस्ट आहेत माझ्यासोबत अरुणा मॅम. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कोणाशी तुम्ही बोलत असाल, संवाद साधत असाल, कोणाचं तरी काहीतरी तुम्ही बोलणं ऐकून घेताय, तर थोडा वेळ मोबाईल बंद ठेवून, सायलेंट ठेवून एक कंटिन्युअस तुम्ही ते ऐकत राहा त्यांचं काय बोलणं आहे. तर दिस इज व्हॉट इज द बिईंग इन द प्रेझेंट मोमेंट. तर त्याचे प्रत्येक तपशील तुम्ही घेऊ शकता, त्याचं एक्सप्रेशन फील करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःबद्दल एक ॲप्रिसिएशन क्रिएट करू शकता, स्वतःबद्दल आणि इतरांच्याबद्दल. तर ते कसं बरं? म्हणजे आपण आपल्या परिसराचा आनंद बऱ्याचदा घेत नसतो किंवा स्वतःकडे जे आहे, आजूबाजूला जे आहे, तर त्याची दखल घेत नाही आपण बऱ्याचदा. आणि म्हणून प्रत्येकजण हा आपल्या स्वतःच्या प्रवासावर असतो. आपल्या स्ट्रेंथ, आपले काही जे डिफिकल्टीज असतील, आपण ॲक्च्युली थोडंसं थांबून त्याच्यावर जर विचार केला तर आपल्या सहनशीलतेसाठी, आपल्या वाढीसाठी, आपल्या मानवतेसाठी खूप खूप काही गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटेल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप सारे असे लोक आहेत आणि खरोखरच जे आपल्या बरोबर उपस्थित असतात तर त्यांना आपण बऱ्याचदा ऐकत नसतो, फक्त पाहत पण नसतो, समजून. तर पण अशा गोष्टींना, अशा लोकांना जर आपण समजून घेतलं तर असे संबंध आपण अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो. प्रत्येक क्षणाची कदर करू शकतो, जी कदाचित नोंदणी आपण केली नसती. पण ही जी जाणीव, जेव्हा कृतज्ञतेची जाणीव येते. सो जसं वर्गामध्ये प्रेझेंटी असते ना, प्रेझेंट मॅम असं आपण म्हणतो की नाही, तसंच लक्षात ठेवायचं की जगायचं असलं तर दॅट्स इन प्रेझेंट. मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.
कधी कधी प्रॉब्लेम्स इतके अचानकपणे येतात आणि ह्या प्रॉब्लेम्समुळे की नाही नेमकं आपल्याला जगायचं हे आपण विसरून जातो. मॅजिक 106.4 FM वर आर्ची ऐकतात. तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आर्ची. आणि आज नेमकं ह्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन म्हणजे त्याच्या बाबतीत विचार करत बसायचा, काल काय झालं, उद्या काय होईल त्याचं, अशातच आज काय चाललंय, आत्ता काय चाललंय या बाबतीत आपण विसरतो. याच बाबतीत मॅजिक टॉक्स करतात अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. फक्त आपल्याकडे काही गोष्टींबद्दल नाही कृतज्ञता, पण आपण कोण आहोत, आपल्या या लाईफच्या प्रवासाबरोबर कोण कोण लोक आपल्यासोबत आहेत त्यांची जस्ट दखल आणि छोटेसे ॲप्रिसिएशन की अरे मी तुझ्याबरोबर आहे, किंवा एक छोटंसं थँक्यू, एवढी गोष्ट केली तर नक्कीच त्याचा आपल्यासाठी खूप सुंदर असा बेनिफिट नक्कीच होईल. सो माय डिअर ऑडियन्स, मी आजच्या क्षणाचे स्वागत करण्याचे आवाहन करते. तुम्हा सगळ्यांना भूतकाळ सोडून द्या, भविष्याबद्दल खूप काही जास्त काळजी करू नका आणि फक्त इथे आत्ताच्या मोमेंट यामध्ये खरे तर जगण्याचा प्रयत्न करा. ती रिलेशनची डेप्थ, ती जिवंतपणा असल्याचा तुम्ही खरं तर अनुभव तुम्ही नक्कीच तुम्हाला तो सापडेल. लक्षात ठेवा, एव्हरी मोमेंट इज अ गिफ्ट, म्हणून त्याला वर्तमान असे म्हणतात. सो चला तर मग आपण त्याला उघडवून पाहूया, जपूया आणि हे सुंदर मोमेंट्स या तुमच्या आपल्या लोकांसाठी या ब्युटिफुल वर्ल्ड बरोबर आपण शेअर करूया. सो आय विश यू अ वंडरफुल जर्नी टुवर्ड लिव्हिंग मोर इन द फुल्ली इन ईच अँड एव्हरी मोमेंट. सो जमणार ना मग आजपासून ही प्रॅक्टिस करायला? बी कनेक्टेड विथ मी टू हील यू अँड टू ट्रान्सफॉर्म युअर हेल्थ, युअर फिटनेस. स्टे ट्यून्ड. आणि आय एम ॲट प्रेझेंटली होपफुल या बाबतीमध्ये की तुम्ही आता प्रेझेंटमध्ये जगणं शिकाल आणि हे ऐकल्यानंतर, मॅजिक टॉक्स केल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या आयुष्यावर, आपल्या रुटीनवर परिणाम होतोच आणि दॅट्स अ पॉझिटिव्ह चेंज विच यू विल बी ब्रिंगिंग. हो की नाही? मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.